विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयरला 2024 पॅटर्न हा नवीन पॅटर्न आला आहे आणि त्याच्यामध्ये ओरल आणि प्रॅक्टिकल्स या दोन नवीन कॉन्सेप्ट ऍड झाले आहेत. कारण फर्स्ट इयरचे जे मुलं होते त्यांना फर्स्ट इयरला ओरल प्रॅक्टिकल नव्हते, फक्त 10 विषय थेरॉटिकली होते 100 मार्कचे. आता सेकंड इयरला थेरॉटिकल विषयांसोबतच तुम्हाला थेरी एक्झाम सोबत ओरल प्रॅक्टिकल एक्झाम पण द्यावी लागते. मग आता भरपूर मुलांना जसं मी सिलेबसच्या व्हिडिओ टाकतो त्यात कमेंट येत आहे की सर ओरल प्रॅक्टिकल आतापर्यंत नव्हते, मग याचा फायदा काय आहे आणि दुसरं त्याचा अभ्यास कुठून करायचा व कसा करायचा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. आता इथे मी उदाहरण दाखल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा सिलेबस घेतलाय, पण हा व्हिडिओ सर्व ब्रांच साठी ऍप्लिकेबल आहे, फक्त कॉम्प्युटर साठीच नाहीये. सेकंड इयरचं मी एक उदाहरण म्हणून एका ब्रांचचा इथे सिलेबस दाखवतोय, ज्याच्यात आपल्याला जर बघितलं तर 50 मार्कला 2 प्रॅक्टिकल आहे आणि बघा ओरल किती 25 मार्कला एका विषयाचे ओरल आहे. सो मी उदाहरण खातर हा कॉम्प्युटरचा सिलेबस घेतला. हा व्हिडिओ सगळ्या ब्रांच साठी लागू आहे. ओके, सगळ्या ब्रांचला सेम असतं की पहिल्या सेमिस्टरला 2 किंवा एका विषयाला प्रॅक्टिकल 2 विषयांना असतं, काही ब्रांचला काही विषयांना एका विषयाला प्रॅक्टिकल असतं. तुमच्या सिलेबस मधून बघून घ्या. आणि सिमिलरली एका विषयाला ओरल किंवा 2 विषयाला ओरल असते. ओके, प्रत्येक सेमिस्टरला सेकंड इयरला असं असतं, मॅक्सिमम 2 प्रॅक्टिकल किंवा मॅक्सिमम 2 ओरल, या सेमला पण पुढच्या सेमला पण. तर आता बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे की ओरल प्रॅक्टिकल नेमके किती मार्कला असतं मॅक्सिमम. जसं थेरी सब्जेक्ट 30 मार्कला एंड सेम आणि 70 मार्कला एंड सेम असते, बरोबर. तसं ओरल मध्ये आणि प्रॅक्टिकल मध्ये बघा, ओरल जी असते काही काही विषयांची 25 मार्काची आणि काही काही विषयांची 50 मार्कांची सुद्धा असू शकते. अजून बघूया आपण, समजा पुढच्या सेमला जाऊया. ओरल बघा, इथे 50 मार्कची ओरल आहे आणि प्रॅक्टिकल पण 50 मार्क्स आहे. आणि प्रॅक्टिकल जरी म्हटलं तर प्रॅक्टिकल सुद्धा सिमिलरली 50 मार्काचे प्रॅक्टिकल असतात आणि 50 मार्कचे ओरल असते, किंवा कधी कधी प्रॅक्टिकल 25 मार्काचं ओरल सुद्धा 25 मार्काची असू शकते. हे क्लिअर झालं किती मार्कचं असतं. आता सेकंड क्वेश्चन की ओरल प्रॅक्टिकल एक्झाम सेकंड इयरच्या कधी होतात. सो लक्षात घ्या, नेहमी ओरल प्रॅक्टिकल एक्झाम या थेरी एक्झामच्या आधी होता. म्हणजे यावेळी तुमची एंड सेमची सेकंड इयरची थेरी एक्झाम होईल डिसेंबर मध्ये, तर त्याच्या 15 दिवस आधी नोव्हेंबर मध्ये पीएल मध्ये तुमच्या ओरल प्रॅक्टिकल एक्झाम होतील. सो ओरल प्रॅक्टिकल सुरुवातीला होता आणि त्याच्यानंतर मग थेरी एक्झाम होते, हे लक्षात घ्या. प्रत्येक सेमिस्टरला असंच असतं. आपण बघितलं किती मार्कला ओरल प्रॅक्टिकल असतं, त्याच्यानंतर आपण बघितलं की एक्झाम कधी होता. त्याच्यानंतर आता तिसरा प्रश्न येतो की ओरल प्रॅक्टिकलचा नेमकी अभ्यास कसा करायचा. तर तुम्ही बघाल की ओरल प्रॅक्टिकल कशा कशाचे असतात, सेम सब्जेक्टचे असतात ना. हे बघा, कुठलाही घ्या. आता डीएसए जो आहे याचा काय आपल्याला प्रॅक्टिकल आहे, बरोबर. डीएसए डेटा स्ट्रक्चर लॅबोरेटरी, पण डेटा स्ट्रक्चरचा सब्जेक्ट पण होता, त्याच तुम्हाला प्रॅक्टिकल असतं, बरोबर. मग थेरीचा अभ्यास चांगला झाला की प्रॅक्टिकलचा अभ्यास आपोआप होऊन जातो. आणि तसंच थेरी सोबत कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पण होतात. जसं फर्स्ट इयरला फक्त तुमचे थेरी व्हायचे आणि वर्कशॉप वगैरे अशी प्रॅक्टिकल व्हायचे, त्या पद्धतीनेच आठवड्याला तुम्हाला 2 किंवा 3, काही काही डिपार्टमेंटला 4 सुद्धा विषयांचे प्रॅक्टिकल असतात. 2 किंवा मॅक्सिमम 3 असतात, पण शक्यतो एखाद्याच ब्रांचला 4 विषयांचं. सो प्रॅक्टिकलचं 2 तासाचं सेशन असतो. तिथे थेरी जर व्यवस्थित समजली तर त्याच विषयाचं प्रॅक्टिकल तुम्हाला आरामात समजतं. सो थेरीचा डिटेल अभ्यास केला की प्रॅक्टिकलचा अभ्यास होऊन जातो, वेगळं करायचं नाही. आणि ओरल म्हणाल तर ओरलचं तर सेमच आहे. समजा आता प्रोडक्ट डिझाईन आहे, सो याच्यातलाच एखादा सब्जेक्टचा तो कोर पार्ट आहे. सो ओरललाही तसंच असतं की ओरलला पण वेगळा काही अभ्यास करायचा नाही. थेरॉटिकली बरोबर अभ्यास केला की ओरलचा अभ्यास होऊन जातो. कारण थेरी सब्जेक्ट मधलंच तुम्हाला छोटे छोटे प्रश्न ओरलला विचारणार आहे ना. जसं आपण थेरीचा अभ्यास मॅथ्सला केला, M1 M2 M3 ला करतो की त्याच्यामधनच MCQ असतात, त्याच पद्धतीने ओरल प्रॅक्टिकलचा अभ्यास करायचा असतो, वेगळा काही अभ्यास करायचा नाही. कळालं तुम्हाला. सो आतापर्यंत तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या ओरल प्रॅक्टिकल बद्दल. सो अभ्यास कसा करायचा, आपल्याला फक्त थेरीचा 30-70 थेरीचा अभ्यास करायचा. आता चौथा प्रश्न येतो की ओरल प्रॅक्टिकलचा फायदा काय. तर मित्रांनो लक्षात घ्या, थेरी सब्जेक्ट किती मार्कला आहे, 30-70 100 मार्कला आहे. 100 पैकी तुम्हाला कधी 80-90 मार्क पडले का, नाही पडत, 50-60च पडतात. पण 100चा आपण लिहितो थेरी पेपर, तेव्हा कुठे 60-70 मार्क पडू शकतात. पण ओरल आणि प्रॅक्टिकल हे इतके भारी असतात की इथे आपल्याला 50 पैकी 85 वरती मार्क आरामात पडू शकतात. इथे 25 पैकी तुम्हाला 22-23 मार्क पडतात, किंवा 50 मार्कला ओरल असेल तर 45 मार्क आरामात पडतात. ओरल प्रॅक्टिकलला मार्क पडण्यासाठी काय आहे की 2 गोष्टी करायच्या. एक, थेरीचा अभ्यास चांगला करायचा, ओरल प्रॅक्टिकलचं काम बनून जातं.
आणि दुसरं ओरल प्रॅक्टिकल जे असतील, प्रॅक्टिकल जे होतं त्यावेळी व्यवस्थित परफॉर्म करायचे, कारण प्रॅक्टिकल होणं गरजेचं ना. आता डिपार्टमेंटमध्ये आले, प्रॅक्टिकल जमले तर इंटरव्ह्यूला काही आन्सर देशाल, कॅम्पस इंटरव्ह्यू जो सांगतो मी फायनल इयरचा. ओके. आणि तिसरी गोष्ट करायची की शिक्षकांची चांगल्या ओळखी ठेवायच्या. शिक्षकांच्या ओळखी ठेवल्या की जेणेकरून ओरल प्रॅक्टिकललाही ते तुम्हाला मोकळ्या हाताने मार्क देतात. आणि ओरल प्रॅक्टिकलला नियर अबाउट नापास कोणीच होत नाही. पासिंग किती मार्कला असते? 50 पैकी 20 मार्कला पासिंग असते. ओके. आणि 25 मार्काचं असेल तर माझ्या मते 10 मार्कला असते. 25 मार्कला असेल तर 10 मार्कला पासिंग आहे, 50 मार्कला असेल तर 20 मार्कला पासिंग आहे. तर ऍव्हरेज सगळ्या पोरांना 50 पैकी 30, 32, 35च्या वरतीच मार्क असतात. चांगला परफॉर्म दिला 40-45च्या वरती मार्क पडतात. 3 गोष्टी सांगितल्या. थेरीचा अभ्यास चांगला करा. यस. सेकंडरी प्रॅक्टिकल चांगले परफॉर्म करेन. थर्ड, शिक्षकांची ओळखी करा जेणेकरून ते मोकळ्या हाताने मार्क देतात आपल्याला. थोडं हुशार बना. येस. सो ओरल प्रॅक्टिकल विषयी सगळे डाऊट क्लिअर केले. अजून काही डाऊट असतील तुमच्या अभ्यासाविषयी कमेंटमध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा. आणि सेकंड इयर आता सुरू होतंय, अजून कॉलेजमध्ये टीचिंग सुरू होतंय, त्याच्या आधीच अभ्यासाला लागा जेणेकरून जेव्हा पोरं अभ्यास स्टार्ट करतील तेव्हा तुमचे 2-2 युनिट झालेले असतील. आणि हे कसं करणार? तर आम्ही आहोत. पर्पल हॅट ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावर रेकॉर्डेड 2024 पॅटर्नचे कोर्सेस आहेत ते बघा. कॉलेज सुरू होईल तेव्हा होईल, पुस्तक येतील तेव्हा येईल, त्यात सगळंच आहे. कोर्समध्ये टीचर आहेत, मराठी हिंदीत शिकवता, इंग्लिशचं टेन्शन नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये लेक्चर नाही झाली, समजलं नाही, घाबरायचं नाही. कोर्सवर सगळं पुस्तकाची गरजच नाही. डिटेल नोट्स आहे, तेवढंच करायचं. IMP क्वेश्चन, सॉल्व पेपर, पेपर पॅटर्न सगळं आपल्या कोर्समध्ये आहे. काही डाऊट आला आमच्याशी बोलून घ्या. खाली हेल्पलाईन नंबर आहे. आत्तापासून अभ्यासाला लागा जेणेकरून या वर्षी वर्गात पहिले यशाल. बाकी पोरं अभ्यास सुरू करतील तेव्हा तुमचे 2-2 युनिट जर झाले असतील तर तुम्ही का बरं पुढे नाही येणार? ऑब्विसली तुम्ही टॉपच करा, काय सगळ्यांच्या पुढे असणार ना. सो ऑब्विसली पर्पल हॅट ऍप्लिकेशन अभ्यासाला लागा आणि इंजिनिअरिंग मध्ये पहिले. मित्रांनो, या व्हिडिओ सोबतच एक इम्पॉर्टंट महत्वाची अनाउन्समेंट मला करायची. एक जॉब ऑपॉर्च्युनिटी पर्पल हॅट ऍप्लिकेशन, पर्पल हॅट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी घेऊन येत आहे. मित्रांनो बघा, जे कोणी विद्यार्थी असतील, विद्यार्थी म्हणजे जे पासआउट स्टुडंट आहेत इंजिनिअरिंग झालेले, किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या बघण्यामध्ये टॅलेंटेड लोक असतील पण त्यांना जॉबची ऑपॉर्च्युनिटीची चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असेल तर तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता आपल्या पर्पल हॅट इन्स्टिट्यूटमध्ये व्हिडिओ एडिटर. ओके. व्हिडिओ एडिटरची एक रिक्वायरमेंट आहे. कॉन्टेंट रायटर. व्हिडिओ एडिटरचं काय काम आहे? अशा व्हिडिओ बनवणं, एडिट करणं वगैरे वगैरे गोष्टी. कॉन्टेंट रायटर म्हणजे काय? जो लिहायचं काम करतो. लिहिणं म्हणजे काय? समजा ऍड बनवायची, ऍड मध्ये काय बोलायचं. आता ही व्हिडिओ झाली माझी, तुम्ही बघितले, व्हिडिओत काय बोलायचं, काय काय अशा वेळ लिहिण्याचं काम. पिक्चर लिहितो ना आपण तसं त्या प्रकारे लिहिण्याचं काम हे कॉन्टेंट रायटर करतात. सो असा कोणी हुशार टॅलेंटेड मुलगा असेल. ओके. नंतर सोशल मीडियावर ऍक्ट करण्यासाठी, जसं मी ऍक्ट करतोय, रील्स मध्ये ऍक्ट करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऍक्ट करण्यासाठी 2 मेल 2 फिमेल ह्या रिक्वायरमेंट आहे. सो तुमच्या बघण्यात, तुमच्या नातेवाईकांमध्ये जवळपास कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी असतील त्यांना तुम्ही नक्की सजेस्ट करा. जो टॅलेंटेड असेल त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. जॉब लोकेशन नाशिक आहे, गंगापूर रोड. ऑफलाईन इन ऑफिस जॉब आहे, पार्ट टाइम किंवा वर्क फ्रॉम होम वगैरे नाहीये. सो इन ऑफिस नाशिकमध्ये गंगापूर रोड हे जॉब लोकेशन आहे. फुल टाइम जॉब आहे, 9 आवर्स जसं ऑफिशियल जॉब असतं फुल टाइम जॉब आहे. बाकी पेमेंट वगैरे खूप चांगलं आहे. ट्रेनिंग वगैरे सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. तुम्ही काही डिटेल अजून लागली तुम्हाला तर तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुमचे कोणी कॉन्टॅक्ट मधले असेल तर आम्ही काय करतो, खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक देतो, त्याच्यात तुम्ही तुमची डिटेल भरून टाका, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून घेऊ. ओके. सो या पद्धतीने आहे. बाकी डिटेल आम्ही कॉन्टॅक्ट करू तुम्हाला. आणि कोणी असेल तर नक्की सजेस्ट करा. खूप चांगल्या प्लॅटफॉर्मवरती ग्रो होण्याची आमच्यासोबत. तुम्हाला माहिती पर्पल हॅट कसं काम करतंय. सो संधी खूप मोठी आहे. थँक्यू.